tree. I'm just sitting here. I got time. It's clear to see. From up here, the world seems small. We can sit together. It's so beautiful, you and me. We meant to be in the great outdoors, forever free. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं श्रावस्ती विपश्यना सेंटरवरून. इथलं कोहरा बघून तुम्हाला समजत असेल किती थंडी आहे आणि काय आहे. तोंडातून अक्षरशः वाफा निघून राहिल्या. तर आता हा सेंटर बघू, तुम्हाला दाखवतो कसं आहे. मग इथून एंट्री आहे आणि सगळीकडे दुकार धुवे धुके आहेत. कोहरा म्हणतात तिकडे. आम्ही नागपूरवरून इथे आलो, म्हणजे श्रावस्तीला. नागपूरवरून श्रावस्ती यासाठी आपल्याला नागपूर टू गोंडा या लागला आणि गोंड्यावरून बस पकडून मग श्रावस्तीला आलो. तिथे बलरामपूर, गोंडा ते बलरामपूर आम्ही बसने आलो आणि तिथून ॲटोनी आम्ही श्रावस्तीला आलो. सोलर वॉटर हीटर लावलेले आहेत आपल्या रेसिडेन्समध्ये प्रत्येक रूमला. तिकडे समोर चैत्य आहे, म्हणजे पगोडा आहे, आणि धम्म हॉल आहे. जागोजागी इथे सोलर लागलेला आहे. इथे हे मेल रेसिडेन्स आहे आणि इकडे सुद्धा मेल रेसिडेन्स आहे. ती पण मेल रेसिडेन्स आहे. आणि इथं हे समोर पगोडा आहे. धुक्यांमुळे बरोबर दिसत नाही आहे. पगोड्याच्या आतमध्ये जाण्याची आपल्याला हे नाही, परमिशन नाही. इथे सगळ्यांना एक सिंगल रूम, म्हणजे सेपरेट रूम असते, तिथं फक्त एक व्यक्ती बसून ध्यान करू शकतो. हा पॅगोडा आहे. गुरुजी म्हणजे आचार्य जसे निर्देश देतात त्यानुसार इथे येऊन मेडिटेट करावं लागतं. आणि इकडे पिण्याचं पाण्याचं आय थिंक तिथे रशियनमध्ये पण लिहिलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. आरो वॉटर आहे. आणि हे एंट्रन्स याचं. इथून एंट्री आहे आपल्या याची. आणि इकडे कदाचित भिक्षू निवास आहे. तिथे वरती गोयंका गुरुजीचं हे आहे, तिथे ते ध्यान करायचे. मेल बाजूनी आणि फिमेल बाजूनी माताजी ध्यान करायच्या. हे सेंटर आहे. या सेंटरवरती हे श्रावस्ती नावाचं सेंटर आहे. हे इथेच आध्यात्मिक ठिकाणी जेतवन विहार दान केलेले होतं. इथून बिलकुल 200-300 मीटरवर अंतरावर ते जेतवन विहार आहे, ज्या ठिकाणी सोनं पसरून ते हे घेण्यात आलं होतं, म्हणजे जमीन विकत घेण्यात आली होती. त्या ठिकाणी जेतवन विहार बांधण्यात आलेलं होतं.
आपण तिथे पण जाऊ, पण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. हे तुम्हाला सेंटर फक्त हे श्रावस्ती नगरीत आहे, पुरातन काळातली श्रावस्ती. तर हेच तुम्हाला दाखवायला पूर्ण सेंटरचा परिसर दाखवतो. हिवाळा असल्यामुळे, धुके असल्यामुळे सगळीकडे काहीच सगळं दिसत नाही आहे. हा समोर धम्मा हॉल आणि इकडे मेलचं युरिन प्लेस आहे, टॉयलेट वगैरे आहे. इथे पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. या साईडनी इकडून गेलं की युरिनसाठी हे आहे. आणि हे धम्मा हॉल. धम्मा हॉलमध्ये सुद्धा आपल्याला एंट्री नाही आहे, सो आपण तिथे जाऊ नाही शकत. Like a bird on a tree, I'm just sitting here. I got time, it's clear to see. From up here, the world seems small. We can sit together. It's so beautiful, you and me. We meant to be in the great outdoors forever.